तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यवतमाळमधील भीम जयंती 2024 सोबतच यामधील सकाळी झालेली मानवंदना आणि संध्याकाळची रॅली दोन्ही आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। तर कसं काय यवतमाळकर, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र आज आहे 14 एप्रिल, म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या यवतमाळमध्ये जी रॅली निघाली होती, जी मिरवणूक निघाली होती आणि यवतमाळमध्ये विविध कार्यक्रम झाले होते, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। म्हणून या व्हिडिओला तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये आम्ही सर्व टोटल कव्हर केलेलं आहे। सोबतच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भीम आणि जय शिवराय कमेंट करणे मात्र विसरू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते प्राशर करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। या म्हणीचा बस एकच उद्देश होता की प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे। तर मित्र जास्त वेळ न करता चला वळूया व्हिडिओकडे। परंतु जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतच राहील। तर मित्र जय भीम जय शिवराय। तर मित्र भीम जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सोबतच मित्र या वर्षीची 14 एप्रिल होते, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची जी तयारी आहे ते तर 2-3 दिवसाआधीपासून सुरू झाली होती आणि 14 एप्रिलला सकाळपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये डान्स वगैरे होते, आपण ते सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। म्हणून व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये जय भीम कमेंट करा मात्र विसरू नका। तर मित्र संविधान चौकातील लॉर्ड बुद्ध विहारासमोरच खूप सारे स्टॉल्स लागले होते, ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या मूर्त्या सोबतच गौतम बुद्धांच्या मूर्त्या सध्या विक्रीसाठी अवेलेबल होत्या। त्यानंतर मित्र बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची पुस्तकं होते, काही पुस्तके बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लिहिलेली आहेत, ती सुद्धा पुस्तके ती खरेदीसाठी म्हणजे अवेलेबल होती। सोबतच मित्र ज्यांना कोणाला बाबासाहेबांचे फोटो पाहिजे होते किंवा गौतम बुद्धांचे फोटो पाहिजे होते, शिवाजी महाराजांचे फोटो पाहिजे होते, त्यांसाठी सुद्धा स्टॉल इथे लागले होते।
तर मित्र सकाळीचे यानं खूप सारे डान्स वगैरे होते, मानवंदना वगैरे झाली होती आणि त्या सर्व क्लिप्स तुम्हाला माझ्या फेसबुक पेजवर पाहायला मिळेल. आणि जर मी ते क्लिप्स या व्हिडिओमध्ये ॲड केले तर हा व्हिडिओ 4 ते 5 तासांचा झाला असता, म्हणून मी हा व्हिडिओ कमीत कमी वेळेचा असावा यासाठी सर्व क्लिप्स माझ्या फेसबुक पेजवर टाकलेल्या आहेत. जर तुम्हाला ती क्लिप्स पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर जाऊन बघू शकता. सोबतच माझ्या फेसबुक पेजला फॉलोसुद्धा करून घ्या आणि यूट्यूबला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर गाईज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब. तर आता आपण पाहूया संध्याकाळी झालेला भीम जयंती 2024चा जल्लोष. पण त्याआधी तुम्ही बघू शकता हे विश्व हिंदू परिषद तर्फे मित्र संध्याकाळी 6 वाजतापासून तर रात्री 12:30 वाजेपर्यंत इथे जेवणाचा वाटप केल्याचा चालला होता आणि खूप सुंदर असं इथे जेवण केलं होतं. म्हणजे इथे धर्मनिरपेक्षता काय आहे हे खऱ्या अर्थाने विश्व हिंदू परिषदकडून आपल्याला शिकायला मिळतं आहे. मित्र मिरवणुकीमध्ये खूप सारे DJ पथक होते आणि खूप सारे बँड पथकसुद्धा होते. म्हणून मी काय केलं की सर्व ॲड केलेले नाही आहे. मी काही जे नुकते युनिक वाटले होते तेच ते ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे चांद तारा म्हणून एक फेमस बँचो आहे, हा सुद्धा आला होता म्हणून मी याची क्लिप ॲड केलेली आहे. मित्रो जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला. कारण अशा प्रकारचे व्हिडिओ एडिट करायला खूप जास्त मेहनत लागते आणि मी रात्री 2 ते 3 वाजत आहे हा व्हिडिओ एडिट करतो आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक तर बनतोच. भीम जयंतीच्या रॅल्यामध्ये आपल्या यवतमाळच्या वेगवेगळ्या ठिकाणं म्हणजे जेवढे एरिया तेवढ्या एरियातून रॅल्यात असते, परंतु 3 फोटो म्हणजे उमर सरातील रॅली सगळ्यात युनिक वाटली. तुम्ही बघू शकता समोर एक अशी बग्गी बनवली होती ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते आणि त्यांच्या हातामध्ये संविधान म्हणजे संविधान जे होतं ते होतं. त्यानंतर त्याच्या मागेच एक झाकी बनवण्यात आली होती ज्यावर भारताचा जे संपूर्ण नक्षा आहे आणि मधामध्ये एक साईडला जे आहे ना बाबासाहेब आंबेडकर आहे आणि मागच्या साईडला आहे ना गौतम बुद्ध यांची जे फोटो लावण्यात आलेला. खूप सुंदर वाटलं मला आणि खूप युनिक वाटलं कारण आत्तापर्यंत यवतमाळमध्ये तर मी अशा टाईपचं डेकोरेशन नाही बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रो त्याच्याच मागे गौतम बुद्ध यांची मूर्ती विराजमान होती आणि त्याच्या मागं भारत जय भारत बँजो आहे तो होता.
तर मित्र आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करणं विसरू नका. आणि हो, आतापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. सोबतच व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही जय भीम कमेंट नसेल केले तर जय भीम कमेंट करा. तर मित्र भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि मीच घेतो रजा. जय हिंद.